बिरडी स्टार्ट. प्रस्तुत खटला आरोपी क्रमांक 1 ते 7 यांचे विरुद्ध भारतीय दंडविधान 1860 चे दंडनीय कलम 498 अ 323 504 सह कलम 34 अन्वये चालविण्यात आला आहे. परिच्छेद. प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की आरोपी क्रमांक 1 हे फिर्यादी सौ मोनिका यांचे पती असून धरमसिंग व जमुना आरोपी क्रमांक 2 व 3 हे फिर्यादीचे सासू सासरे आहेत. मनोज हे दीर असून सोनाली आरोपी क्रमांक 4 व 5 जाऊ आहे. राणी ही फिर्यादीची नणंद असून मनोज आरोपी क्रमांक 6 व 7 हे राणी यांचे पती आहे. दिनांक 18/3/2020 रोजी फिर्यादी सौ मोनिका यांचा विवाह चेतन आरोपी क्रमांक 1 यांच्यासोबत औरंगाबाद येथे रीतिरिवाजाप्रमाणे झाला. विवाहानंतर फिर्यादी तिचे सासरी नांदवयास गेली असता लग्नानंतर 6 महिने सासरच्यांनी तिला चांगले वागविले. त्यानंतर ते तिला लहान मोठ्या कारणांमुळे सतत भांडण करीत असत आणि मारहाण करून उपाशीपोटी ठेवत असत. परिच्छेद. आरोपी क्रमांक 2 ते 7 हे तिला असे म्हणत होते की आमच्या मुलाला कोर्टात नोकरी असल्यामुळे त्याला 40-50 लाख रुपये हुंडा कोणीही दिला असता. तुझ्या वडिलांनी आम्हाला कमी हुंडा दिला. तुझ्यासारख्या काळ्या मुलीसोबत लग्न करून आम्हाला पस्तावा आहे. तुला स्वयंपाक येत नाही असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण करीत असत. चेतन आरोपी क्रमांक 1 हे कोर्टातून घरी आल्यानंतर त्यांना इतर आरोपी हे भडकावून देत आणि त्यांच्या सांगण्यावरून ते तिला मारहाण करीत असत. तसेच तिला उपाशी ठेवून तुझ्या आईवडिलांनी हुंडा कमी दिला आहे त्यामुळे तू आम्हाला आमच्या गावची जमीन घेण्यासाठी 10 लाख रुपये घेऊन ये असे म्हणून शिवीगाळ करीत असत. ही सर्व हकीकत तिने तिच्या वडिलांना फोन करून सांगितली. फिर्यादीचे वडील औरंगाबाद येथे येऊन आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी तिच्या वडिलांना देखील शिवीगाळ केली आणि तिला घराच्या बाहेर काढून देऊन म्हणाले की जर 10 लाख रुपये घेऊन आले तरच आम्ही तुमच्या मुलीला नांदवू असे म्हणून घरातून हाकलून दिले. त्यानंतर फिर्यादी तिचे वडिलांसोबत तिच्या माहेरी सिल्लोड येथे आली. महिला समुपदेशन केंद्र सिल्लोड येथे फिर्यादीने सासरच्या लोकांविरुद्ध अर्ज दिला होता, परंतु त्यामध्ये तडजोड होऊ न शकल्यामुळे तिने आरोपींविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला आहे. फिर्यादीने दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे अंमलदार पोलीस स्टेशन सिल्लोड शहर यांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 498 अ 323 504 सह कलम 34 अन्वये 80/2021 नोंदवण्यात आला. परिच्छेद. तपास अधिकारी श्री सोनवणे पो ना बॅच नंबर 506 यांच्याकडे तपास कार्य सोपविण्यात आले. प्रकरणामध्ये फिर्यादी व इतर साक्षीदार यांचे जबाब नोंदविल्यानंतर तपासाअंती आरोपी विरुद्ध भारतीय दंडविधान दंडनीय कलम 498 अ 323 504 सह कलम 34 करिता दोषारोपपत्र पुढील कार्यवाहीसाठी या न्यायालयात दाखल केले. परिच्छेद. अभियोग पक्षाने दाखल केलेल्या प्रस्तुत प्रकरणाच्या अनुषंगाने मी आरोपी क्रमांक 1 ते 7 यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान दंडनीय कलम 418 अ 323 504 सह कलम 34 करिता दोषारोप निशाणी क्रमांक 29 वर निश्चित केला. सदर दोषारोप मराठी आरोपींना वाचून दाखवला आणि समजावून सांगण्यात आला. सर्व आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे कथन करून निशाणी क्रमांक 30 ते 36 प्रकरणात न्याय चौकशी करण्यास विनंती केली. अभियोग पक्षातर्फे सादर करण्यात आलेला पुरावा हा आरोपीचे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 313
प्रमाणे नोंदवण्यात येणाऱ्या जबाबास पुरेसा नसल्यामुळे अशा जबाब नोंदणीस निशाणी क्रमांक 1 वरील आदेशाप्रमाणे माफी देण्यात आली आहे. सरकारी अभियोक्ता श्री P.L. कुर्लेकर आणि सर्व आरोपींतर्फे त्यांचे विधिज्ञ श्री S.C. झाल्टे यांचा युक्तिवाद ऐकला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि अभिलेखावरील उपलब्ध पुरावे या अनुषंगाने खालील मुद्दे माझे विचारार्थ उपस्थित झाले. सदर मुद्द्यांना मी माझे निष्कर्ष खालील दर्शविलेल्या कारणांसह पुढील प्रमाणे देत आहे. मुद्दा क्रमांक 1 ते 3 आणि त्या संदर्भात देण्यात आलेला पुरावा हे एकमेकांशी निगडीत आहे. त्यामुळे कारणमीमांसा नमूद करताना होणारी पुनरावृत्ती टाळण्यासाठी तीनही मुद्दे यांची कारणमीमांसा एकत्रित नोंदवणे आहे. परिच्छेद प्रकरणातील एकंदरीत पुराव्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की सौ मोनिका आणि त्यांचे पती आरोपी क्रमांक 1 यांचे लग्नानंतर बोलाचाली झाली होती, परंतु आरोपी क्रमांक 1 यांनी आरोपी क्रमांक 2 ते 7 यांच्यासोबत संगनमत करून तिच्याकडे माहेरहून जमीन घेण्यासाठी 10 लाख रुपये आणण्याची मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीच्या पूर्ततेसाठी आरोपी क्रमांक 1 ने त्यांना क्रूर वागणूक दिल्याची बाब अभिलेखावर आलेली नाही. त्याचप्रमाणे आरोपीने त्यांच्या या मागणीकरिता फिर्यादीला उद्देशपूर्वक अपमानित केले. ही बाब फिर्यादीने सरतपासात कथन केले नाही. सौ मोनिका साक्षीदार क्रमांक 1 यांच्या जबानी रिपोर्टमध्ये असे नमूद आहे की दिनांक 8/3/2020 रोजी औरंगाबाद येथे त्यांचा विवाह चेतन यांच्यासोबत रीतिरिवाजाप्रमाणे झाला. तिला लग्नानंतर 6 महिने चांगले वागविले. त्यानंतर लहान मोठ्या कारणामुळे सतत भांडत व उपाशीपोटी ठेवत असत. अभियोग पक्षातर्फे सादर केलेल्या तोंडी व लेखी पुरावा लक्षात घेता अशा परिस्थितीत केवळ फिर्यादीने दाखल केलेल्या जबानी रिपोर्टमधील कथनाच्या आधारे दिनांक 1/9/20 ते 5/6/21 या कालावधी दरम्यान वेळोवेळी आरोपी क्रमांक 1 ते 7 यांनी संगनमत करून त्यांच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली आणि या मागणीची पूर्तता व्हावी या त्यांच्या समान सहहेतूने आरोपी क्रमांक 1 त्यांना क्रूर वागणूक दिली तसेच मारहाण करून शिवीगाळ केली असे म्हणणे तर्कसंगत ठरणार नाही. वरील कारणाआधारे मी या निष्कर्षास आले आहे की अभियोग पक्ष आरोपी क्रमांक 1 ते 7 यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 498 कलम 34 नुसार गुन्हा सिद्ध करू शकले नाही. सबब मुद्दा 1 ते 3 नकारात्मक निष्कर्ष नोंदवित आहे. स्टॉप.